आणि मग यांची भाषणं, यांची टोमणे, यांचं सर्व हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही। दरवेळेला आपली बाजू कशी खरी, आम्ही सांगतो ते कसं खरं, आणि मग आमच्यातर्फे का निकाल लागला नाही, हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसकाबार ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं ठरलेला आहे। मग त्याचे पडसाद कुठं उमटले, सर्वसामान्यमध्ये नाही, त्याचे पडसाद उमटले त्या सामना पेपरमध्ये। 2-4 पानं आज भरून टाकले, काय झालंय ते आवाढव्य, आम्ही काय आम्ही झेंडे गाडलेत, परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवले हे त्यांना नंतर लक्षात येईल। त्याला योग्य ते उत्तर मी पाहिलं। हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं, तुमच्या नंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर एकच त्याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको, त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको। का? ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात, ज्यांना शिव्याची लाखोळी तुम्ही वाहणार आहात, त्यांनी बोलायचं नाही। आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं, त्यावेळेला ह्यांनी किती खोटारडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं हे दाखवलं। दुर्दैवानं एक गोष्ट त्यांनी तिथं आवर्जून दाखवली, एकनाथ शिंदे साहेब हे उद्धव साहेबांच्या पाया पडतायत। हो, पडले, आम्ही पडत होतो 2018ला, परंतु 19च्या नंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तर हा उठाव झाला। तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्या वेळेला गेला त्या टायमाला बाळासाहेबांचा असलेला विचार तुमच्या मनातून पुसल्या गेला, त्यांचं असलेलं त्यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली, परंतु तुमच्याबद्दलचा घृणा लोकांमध्ये निर्माण झाली। आणि म्हणून असे फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा, भासवण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो मला वाटतं हे सुद्धा एक त्याला कमीपणाचा जे काही तुमचे संस्कार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न केला। आणि टाळ्या वाजून बघा हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता। संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही। तुमचा असलेला सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार, शिंदे साहेब कसे झुकले। मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते, अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते, इवन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते। हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना तर कळेल। जाऊ द्या, तो विषय नाही, परंतु तुम्ही काल स्वतःचं अस्तित्व पुन्हा गमावल्याचं सिद्ध केलेलं आहे। आणि माणूस जेव्हा त्याला असं वाटतं, फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात, जेव्हा येतं त्या टायमाला असे रिकामे उद्योग करतोय। म्हणून कालचा मेळावा हा महापत्रकार परिषद नव्हता, तो तुम्ही शिवसैनिकाला बळजबरी आणून बसवलेला कार्यक्रम होता। आणि त्या कार्यक्रमाला त्याच पद्धतीने पाहिलं तर पूर्ण स्टेडियम खाली, अनेक भाग खाली होते, हे तुमच्या सगळ्या चॅनलने दाखवलेलं आहे। म्हणून त्याला योग्य तो प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला नाही। शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी 8 फेब्रुवारी होणार आहे आणि सर्व प्रतिवाद्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत खंडपीठाकडून। बरोबर आहे ना। आता यांचं म्हणणं आहे की जर नार्वेकरांनी दिलेला निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेलात? आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत, परंतु हे 14 जण जे होते, या 14 जणांना अपात्र करणं हे क्रमप्राप्त आहे। म्हणून आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय। आम्ही नार्वेकरांवर टीका करत नाही, तर न्यायालयांमध्ये जाऊन दाद मागतोय। आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस निघल्यात। मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे। नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप बजावून अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू। संजय राऊत असं म्हणाले की ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकत आहे, मुळात ती शिवसेना नाही तर हा ओढून ताणून केला प्रकार आहे, ती शिवसेना असू शकते कशी? संजय राऊतला आजकाल कुठेही कान लावायची सवय झालेली आहे, वाकून पाहायची सवय झालेली आहे। म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही, जनताही या अशा बातम्याला बोलत नाही।